नमस्कार. नवराष्ट्र संवाद मध्ये तुमचं स्वागत आहे. आज भिवंडीचा नागरिक बँकचे जे चेअरमन आहेत, राजू चौगुले म्हणून, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सर, पहिले तर तुमचं स्वागत आहे नवराष्ट्रमध्ये. आणि आताच तुम्ही नागरिक चेअरमन झाले आहेत, नागरिक बँकेचे चेअरमन झाले. त्याच्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. काय सांगणार एकंदरीत भिवंडीच्या लोकांना, नागरिकांना आणि या बँकेचे जे सभासद आहेत त्यांना काय सांगणार? पहिले तर मी आमदार महेशजी चौगुले, माझे मोठे बंधू, त्यांनी माझ्यावर भरोसा दाखवला. कारण की हा जो पॅनल आहे, नागरिक बँकेचा जो पॅनल आपला बनलेला आहे भिवंडीचा, तो आमदार साहेबांच्या माध्यमातून बनलेला आहे. आणि आमदार साहेबांनी काहीतरी या बँकेसाठी चांगला विजन असं जे बघितलं आहे, की त्याच्यामध्ये जे पण डायरेक्टर्स इकडे आहेत, तर त्या डायरेक्टर्सला सगळ्यांना म्हणजे बोलतो ना, भिवंडीच्या कोपऱ्या कोपऱ्यामधून एक निवडलेला डायरेक्टर आहे. आपल्या बँकेच्या हितासाठी काय चांगलं करू शकतो, कोण टेक्निकली स्मार्ट आहे, कोण त्याच्यामध्ये आपले इफर्ट्स लावू शकतो. म्हणजे असं बघायला गेलो तर माझा बॅकग्राऊंड जो आहे राजकारणाचा असून, मी आमदार महेशजी चौगुले यांची म्हणजे नेहमी म्हणजे ऑफिसची काही कामं असली किंवा बाहेर लोकांचे पब्लिक रिलेशन असले, तर मी पण त्या फील्डमध्ये राजकारणामध्ये लोकांचं मन जिंकलं कुठेतरी. आणि आज बँकेची ही संधी, मी डायरेक्टर असल्यामुळे म्हणजे मला ही आज चेअरमॅनची पण संधी भेटली. या अगोदर पण मला ते म्हणत होते की म्हणजे 2 वर्ष अगोदर इलेक्शन होतं आपलं, तर त्यावेळेस मी बँकेचं म्हणजे थोडस स्किप केलं. कारण की मला त्यावेळेस जर मी झालो असतो तर मी इलेक्शन मध्ये कुठेतरी म्हणजे कमी पडलो असतो. आज मला इकडे बसवलंय तर मी माझी पूर्ण ताकदीने, माझ्या पूर्ण क्षमतेने मी इकडे काम करेन. आणि या बँकेचा विकास कसा होईल, या बँकेचे कसे कस्टमर्स वाढतील, कसं लोन वाढेल, कसं त्याचं रिकव्हरी होईल, या 4-5 गोष्टीवर मी जर चांगल्या पद्धतीने म्हणजे काम करू शकलो आणि माझे सगळे डायरेक्टर एकत्र राहिले माझ्या बरोबर, तर नक्कीच या बँकेचा चांगला विकास करेन मी. एका वर्षामध्ये या बँकेला खूप पुढे घेऊन जाईल. आणि बँकेचा इतिहास आपला असा आहे की या बँकेला ज्या डायरेक्टर लोकांनी किंवा ज्या चेअरमॅननी या बँकेला चालवलंय, आज ते खूप मोठ्या पदवीवर बसलेले आहेत. मी असं नाही म्हणत की मला कुठे फ्युचर मध्ये असं कुठला चान्स भेटेल किंवा आपण ते घडवणार. पण एक मला असं सांगत आहे, इकडे मोठे मोठे म्हणजे व्यक्ती होऊन गेले, पप्पू राका झाले, यावेळी म्हणजे दलवी साहेबांनी पण बँकेला सपोर्ट केलेला आहे. आणि बरेच असे बँकेतून असे मोठे व्यक्ती इकडून घडून आलेले आहेत. तर मला एक सौभाग्य भेटलं की मी इकडे या खुर्चीवर चेअरमॅन म्हणून बसलो. नागरिक सहकारी बँक हे ह्याला कमीत कमी मला वाटतं 77 वर्ष 75 वर्ष 75 वर्ष 75 वर्ष 76 वर्ष चालू आहे. पूर्ण झालेले आहेत. आणि 76 वर्ष भिवंडीतली ही एकदम भरोसेमंद बँक आहे. तुम्ही काय सांगणार या बँकेबद्दल? नागरिकांना काय सांगणार? मी जसं नागरिकांना का आता बँकेत नवीन नवीन ऍप्लिकेशन येतात, नवीन डिजिटल बँक होत चालली, ही पतपेढी आता लिमिटेड झालेली आहे. त्याबद्दल आणि बँकेबद्दल काय? माझा एक छोटासा धंदा आहे. माझ्याकडे जेवढी लोक कामं करतात, पहिले तर मी त्यांचे अकाउंट इकडे खोललेले. म्हणजे बँकेला कुठेतरी आपल्याला फायदा कसा होईल, या गोष्टीवर आपण पहिलेपासून लक्ष देतो. म्हणून मी जनतेला पण, भिवंडीकरांना मी विनंती करतो की आपली ही स्थायिक बँक आहे. आणि ही बँक 75-76 वर्षापासून आज इकडे सर्व्हाइव्ह करते आहे. आणि आपले जे कस्टमर आहेत त्यांना एक चांगली सर्व्हिस देते. एक घरगुती म्हणजे बँक बोलतात ना आपण, आपले रिलेशन चांगले आहेत आपले. म्हणजे इकडे आपण आलो तर काही गोष्टी आपल्याला त्याच्या सवलतीमध्ये पण भेटतात की